सातो फिराई आता दृष्टी पुढे सातो फिराई मी तुझ पाये पांडुरंगा सावले मना लागले मना लागले जीवन जोडी आता दृष्टी पुढे जातो फिराई आता दृष्टी पुढे जातो फिराई पाये पांडुरंगा तुकामने आम्ही मागावी तुकामने आम्ही मागावी आता दृष्टी पुढे जातो पाये पांडुरंगा विठोबार कुमारी
गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आईसा तोची राहे जो मी तुझ पायी पांडुरंगा लाचावले मन लागलेशी गोडी ते जीवन सोडी आईशी झाले आता दृष्टी पुढे आईसा तोची राही जो मी तुझ पायी पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे आईसा तोची राही जो मी तुझ पायी पांडुरंगा विठोबार कुमारी रूपा विष्णु माय बापा विश्वरूपा विष्णु माय नमो विश्वरूपा विष्णु माय बापा पारामुपा पांडुरंगा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडी मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळी भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी झाडाची अपान हालेजाची सत्ता राहिली अहंता मग कोटी विश्वे विश्वांबर परिहार चिन्हलगी मस्तक ये पायावरी मस्तक ये पायावरी Yeah,
सांगू मी काय बाप न करी आईची माय धर्मी त्यांची ती केली पाय दिली अक्षय अभय वचन वरदान गा म्हणून आलो या देशा भरतखंड नरदे प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग करी दंडवाट सुखहीची कठाई बहुपाई संताच्या म्हणून केला वास नाही नाच तया टाया. अशा असणारे महान वैष्णव तुकोबाराया माऊली ज्ञानेश्वर दोघांचंही वास्तव्य तुका म्हणे ते सुख काय गुणे राहे समाधान चित्ताची. अशा असणारी महान वैष्णव संताचा अधिष्ठान या ठिकाणी घडल्यामुळं काही कमी नाही. मस्तक हे तुझे पाया मस्तक हे पंढरीच्या देवराया पंढरीच्या मस्तक हे तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया. ऐसा कोठ्या आठवचे नाही देहेचे विदेही भोगू दशा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून वर्णन करतात. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. देवा तुमचं रूप पाहिल्यामुळं आम्हाला सुख वाटलं गेलं समाधान झाल्या गेलं. सुख वाटलं गेलं समाधान वाटलं गेलं शांती सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या. असलं रूप पाहिलं गेलं त्याच्यामुळं आम्हाला समाधान वाटलं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान
या ठिकाणी तुमचे पाय सापडल्यामुळं गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही माझ प्रेम सर्व काळ. गोड रूप आहे, गोड नाम आहे, त्याच्यात प्रेम उत्पन्न झाल्या गेलं आणि ती प्रेम आमच्या हृदयाच्या ठिकाणी बसल्या गेलं. म्हणून महाराजांनी सरळ सरळ सांगितलं, देखिला डोळा बैसला मनी तोची वदने उच्चारी. आता तीच रूप आहे, तीच रूप आहे, साजिर गोजिर तीच रूप आहे. सकाळी दर्शनाला आलं तीच रूप आहे, दुपारा आलं, 4 वाजता आलं, संध्याकाळी आलं, तीच रूप आहे. तीच रूप पाहू वाटतंय का नाही सगळ्याला? तीच रूप पाहू वाटतंय का नाही? देखिला डोळा बैसला मनी तोची वदने उच्चारी. ती रूप कसा आहे? ती रूप कसा आहे? जगाच्या वेगळं आहे का? जगा वेगळं रूप आहे. त्याच वेळेस तुकोबारायाने सांग म्हणले का नाही? त्याच वेळेस तुकोबारायाने उच्चार केला, अनंत रूपाचे हे सार. अनंत रूपाचे सार. अनंत तीर्थाचे माया. अनंत तीर्थाचे माया. अनंती आनंद अनंत रूपाचे हे सार, अनंत तीर्थाचे माहेर. आहे का नाही? माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. अनंत रूप आहेत, अनंत वेशी आहेत. वेशी अनंत आहेत का नाही?
देश आनंद असल्याशिवाय म्हणले का देश वेश नोहे माझा सज फिरत आलो करू कृपा कोणावरी कोटी स्थिर राहिलो. अजून काय काय आपलं होतं ते गमावून बसलो. सगळं गमावून बसलो का नाही त्या भानगडीत जायचं नाही. मुद्द्याचं तेवढं घ्यायचं. अनंत रूपाचे हे सार अनंत तीर्थाचे माहेर अनंती अनंता पार तो हा कटिकर देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारे पाहिलं कशानं डोळ्यानं पाहिलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मूक मनाचे ते धावगे ही राहे विठोबाच्या पायी. जी पाहिलं ती मनात साठवून ठेवा. साठविला राय हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा. असंख्य आपण पाहिल्या गेलं पण हृदयात साठविले का नाही. साठविला राय हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंगा तीच रूप असणारं डोळ्यात साठवल्या गेलं. पण डोळ्याची अवस्था चलबिचल झाल्या गेली. दृष्टी क्षीण आहे. व्याघ्र दृष्टी कूर्म दृष्टी ज्ञान दृष्टी आणि आत्मदृष्टी दृष्टीचे प्रकार 4 आहेत. व्याघ्र दृष्टी कूर्म दृष्टी आत्मदृष्टी ही 4 प्रकार आहेत. मग ते कुण्या दृष्टीनं पाहिल्या गेलं आत्मदृष्टीनं पाहिल्या गेलं. ती हृदयाच्या ठिकाणी साठवल्या गेलं. असं का झाल्या गेलं. मनाची अवस्था चलविचल झाल्या गेली. 4 दृष्टीतून कुण्या दृष्टीतून पाहिलं कुण्याही दृष्टीनं पाहिलं गेलं तर साठविला राय हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. ही इंद्रियाची अवस्था आहे. ओळखल्या गेलं इंद्रियाची अवस्था आहे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. आता इंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्म इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय. मग आता मन बुद्धी चित्त आणि अहंकार विषयाच्या वृत्ती आहेत. विषयाच्या वृत्ती आहेत. मग ह्यांना सगळ्याला एका जागी घेण्यासाठी एकाग्र करण्यासाठी एकाला बघितलं तर एक बघते दुसरं बघितलं तर तिसरं बघते चौथं बघितलं तर 5वं ध्यानात येते. ही विषयाच्या वृत्ती आहेत. आता ह्यांना एके ठिकाणी करायचं म्हणतं मन इंद्रियाचा राजा. मन बुद्धी चित्ताने अहंकार. आई काय करे म्हणा आपल्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी साठवा. त्या मनाला अधिकार देऊन टाकले गेला. मनाला मालक केले गेलं. या सगळ्याचा मालक मन असणार ताब्यात येऊन टाकले. इंद्रिय सगळे ताब्यात दिले. इंद्रिय सगळे ताब्यात दिले गेले. कुणाच्या ताब्यात दिले मनाच्या. आता विषयाचा अवस्था आहे. त्या विषय ओढी भुलले
निवृत्त झालेल्या जीवाला काही कळत नाही, काही कळत नाही म्हणायला जावं तर कोण सुद्धा अडाणी नाही. कुणाला अडाणी म्हणायला जावं तर नगदी भांडण आहे. तुम्ही तुला हुशार आहो का? आहे का नाही तसं? बुरे को खुदा डरे. काय बोलायचं नाही, काय म्हणायचं नाही, गपचीप ऐकून घ्यायचं. खरं आहे का आमचं? लय चांगला राव म्हणीत चलत राहायचं आहे. मग अशा जीवाला सुख मिळालं का दुःख मिळालं? दुःख मिळालं का सुख मिळालं? दुःख मिळाल्या गेलं. दुःख बांधवाडी आया संसार, दुःख सुखाचा विचार नाही कोटे, झटक्यात धरावं लागते तेव्हा सापडते, नाही तर निघून जाते. नळावरली घागर झटक्यात उचलली तर कमरेवर येते. करू करू म्हणता वाया गेल्या, जामेला पंजामेला बाप मसनानेला, देखत देखत ना तू पण तू है तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. सुख नाही कोठे आली या संसारा, कुठं सुद्धा सुख नाही म्हणून संसारात घातल्या गेले, संसारात घातल्या गेले. मग हिथं सुख आहे का? आहे का सुख? कुणी सांगा ठामपणाला आम्हाला सुख आहे? छाती ठोक म्हणे कुणी सांगा आम्हाला सुख आहे म्हणून. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सगळं तयार असलं, सगळं करून आणणारे असले, देणारे असले, काही करायचं नसलं तर बी इथं गादीवर पडून ह्या डंगावर त्या डंगावर, त्या डंगावर त्या डंगावर, काय झाले काय सुद्धा नाही. नाक धरलं तर जीव जायचं झाले. कशाची आहे का नाही? संसार दुःख मोळा
संसारा माझी सुख जोडे जरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे 80,000 ऋषीना 96 कुळीच्या राजांनी संसाराचा त्याग केला आणि अरण्यात निघून गेले का तर संसारात सुख नाही कोठे आली या संसारात सुखच नाही दुःख बांधवडी ह्या संसार सुखाचा विचार नाही कुठे मग ही सुख कुठं आहे ही सुख कुठं आहे खरं सुख पंढरपूर खरं सुख पंढरपूरला का तर जगाचा जनिता जगाचा मायबाप तुमचा आमचा मायबाप तिथं उभा पाय जोडून या विटेवरी उभा आहे का नाही मग त्या पंढरपुरात सुख आहे होय महाराज पंढरपुरात सुख आहे पण पंढरपूरच आम्ही बघायला नाही पंढरपूर कुठं आहे 9 खंड पृथ्वी 10वी खंड काशी आता ह्याच्यात पंढरपूर कुठं हुडकावा आम्ही आयुष्य थोडा आहे अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिढा रोग क्षय मग भजनाशी काय उरली ती पाहिगा 100 वर्षाचा आयुष्य आहे बाळपण गेले नेता तरुणपणी विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म धरे ही आमच्या जन्माची अवस्था आहे आता 9 खंड पृथ्वी 10वी खंड काशी ह्याच्यात पंढरपूर कधी हुडकायचा आम्ही पत्ताही सांगितला पत्ता सांगितला पंढरपुराचा भीमा तिरी एक बायला 16,000 रे बायला 16,000 रे नाचा चालू त्याच्या गावात खेळला सुख देईल विसावाले नाचा चालू त्याच्या गावात खेळला सुख देईल गावाले हातचा गेला की सगळं जाते बर का मग ही हुडकी जाण्याची आमची अवस्था आहे पत्ता सांगितला तुम्ही तिथं जावा का तर तुमचा अल्पायुष्य आहे अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिढा रोग क्षय माग भजनाची काय उरले ते पाहेगा राम राम स्मरादी ह्या अवस्थेला तुम्ही आहो तर तुमच्यासारखं तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी तुम्ही तिथं जावा तिथं सगळं तुम्हाला जगाचा जनिता नियंत्रण करणारा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळा
त्या ठिकाणी गेल्यानंतर सुख हेची एक ठाई बहुपायी संताच्या मनोनी केला वास नाही नाश तया ठाया. तिथं गेल्यानंतर काय होईल? सकळ हे संत एक वेळा भेटू, सकळ हे संत एक वेळा भेटू, पुंडलिका सगळे संत असणारे एकेच ठिकाणी गाठ पडतात. सगळे संत एके ठिकाणी गोळा होण्याचं ठिकाण. सर्व सुखाची आगर बाप रकुमा देवी वर एके ठिकाणी गोळा. आषाढीचा सोहळा कुठं? मुक्ताबाई 550 किलोमीटर, माऊली इकडं 400 किलोमीटर आळंदीला. 900-950 किलोमीटरचा अंतर काटून दोन्ही एके ठिकाणी येतात. तुकोबारा येतात, निवृत्तीनाथ येतात, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई सगळे संत येतात. पुंडलिक दृष्टी देखिलिया, पुंडलिक दृष्टी देखिलिया, सकळही संत एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखिलिया. सर्व सुखाचे आगर मने नरहारी सोनार किंवा बाप रुक्मा देवीवर. ही सगळी ठिकाणी संत येतात. म्हणून पंढरपूरला जायचं. बरवे बरवे पंढरपूर. तर पंढरपूरला गेल्यानंतर काय होते? येरझाऱ्या चुकतात. सर्व संतांची भेट एके ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी सगळ्या स्वाजनिता मायबाप ती सुद्धा उभा आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. तेने करून आमच्या जीवाला सुख आहे, तेने करून आमच्या जीवाला सुख आहे. एक तर सर्व सुखात संत एक वेळा भेटे. वर्षात आषाढीला एक वेळेस सगळ्या संतांची भेट होते. पंढरपूरला गेल्यानंतर 14 प्रकारचं पुण्य आहे. जाता पंढरीची आवडे मनाची. कधी एकादशी आषाढी हे पंढरपूरला जाईन म्हणल्याबरोबर यम सुद्धा थर 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 कापतय. यम धर्म सांगित होता, जेथे होय हरिकथा तेथे तुम्हा नाही सत्ता. ते अभेद विष्णूशी नका जाऊ त्यांच्या गावा, नामधारकाच्या शिवा. चंद्रभागेचं स्नान मिळतंय, सगळ्याचं दर्शन मिळतंय, पुंडलिकरायाचं दर्शन मिळतंय. ही पंढरपूरला गेले 2, 3, 4 पुण्य तर झाले.
आणि तिथं गेल्यानंतर समाधान जीवाला वाटणारं, सुख वाटणारं रूप पाहायला मिळते. रूप पाहायला मिळते. ती रूप अनंत रूपाचे सार, ती रूप पाहायला मिळते. ती एक समाधान आहे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. सुखाच्या रसामध्ये न्हावून निघणार असं असणारं पंढरपूर आहे. आईची चंद्रभागा, आईचे भीमा तीर, आईचा विठेवारी देवकोटी, असं असणारं पंढरपूरचं महत्व आहे. आणि ती पंढरपूरची वारी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची. संत असणारे जातात, संत असणारे जातात आणि ते वारीला जातात, वारी करतात. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदने उच्चारी, अशी वारी जात असताना निघाले नामदेवराय. निघाली दिंडी, निघाली दिंडी. निघाल्यावर मुलीने विचारलं वडिलाला, बाबा हे का आहे, कुठे चाललेत, ही वारकरी आहेत, कुठे चाललेत? काय नाही, पंढरपूरला चाललेत. जगाचा जनित आहे, जगाचा मायबाप तिथं आहे आणि त्या वारीलाच निघालेले आहेत ही लोक. मला बी जायचं आहे. हट्ट धरला गेला. लेकरानं हट्ट धरल्यावर त्या वडिलानं पुरविणं भाग आहे. कसं तर गडबडी सरबडीत कापडं लघु घेतले, बांधलं गटुडं, निघाले मुलीला घेऊन पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यावर 4 दिवस मुक्काम. नवमी, दशमी, एकादशी, द्वादश सोडून पुन्हा गावाकड 4 दिवस मुक्काम. पंढरपुरात राहिले. पल्ल्या गेला. पल्ल्यावर त्या लहान लेकराला वेल लागलं, वेल लागलं. नामदेवरायाचा काकडा
सकाळी चालूच रावळात काकडा चालूच. उठा साधू संत साधा पोले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठून या पाट विठ्ठल पाव बानीट, चरण तयाचे गोमट अमृतदृष्टी अवलोका. ही काकडा सुरुवात. आता गावाकडे निघाली दिंडी. परतीचा प्रवास सुरुवात झाला. सर्व लोक निघून गेले तरीही मुलगी निघायला तयार नाही. वडिलांना सांगितलं चला आता गावाकडे जायचं आहे. झालं देवदर्शन, चला प्रसाद घेतलेला आहे, गावाकडे जायचं आहे. बाबा मी गावाकडे येणार नाही. आता काय करावं लागल, काय करावं, कुणाच्या शोध्यान करावं ह्या मुलीला. वडील विचारात पडले. 1-2 दिवस राहिल्या गेले रावळाच्या ठिकाणी. तिसऱ्या दिवशी पहाटेच्या अवस्थेला उठले. नामदेवराया काकडा करण्यात तल्लीन नाही. त्या नामदेवरायाच्या हातात हात दिला ह्या मुलीचा आणि वडील जड अंतकरणानं तिथून निघून आली गावात. जड अंतकरणानं निघून आली. माझी मत झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतलाशी. नामदेवरायाचा काकडा संपला. पुन्हा देह भानावर आले. पाहिलं तर लहान मुलगी आहे. कुणाची आहे, कोण दिले, काय नाही, शोध घेतला. तपास लागायला तयार नाही. नामदेवरायांनी नेली घरला. कुटुंब 14 माणसाचं आहे. 14 माणसाचं कुटुंब आहे. ह्या जनाबाईनं घरचं काम, पुन्हा भांडे घासणं, दळण करणं, स्वयंपाक करणं, हे ते कामं लागली की. पण ते नामदेवरायाचा काकडा ध्यानात बसलेला होता. 14 माणसाचं कुटुंब. जनाबाईनं पाठ उठावं, दळण दळायचं, 14 माणसाच्या कुटुंबाचं पीठ भरायचं, पुन्हा भांडे घासणं, पुन्हा स्वयंपाक पाणी, सगळं काम लागल्या गेलं. काकड्याला वेळ नाही जायला. मंदिरात जायला सुद्धा वेळ नाही. काय करावं लागलं, असली अवस्था होऊन गेली. माझी झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतलाशी. शेवट देवाला काळजी पडल्या गेली. देवाला काळजी पडल्या गेली आणि देव जनाबाईच्या भेटीला आली. देव जनाबाईच्या भेटीला आल्या गेली. देवानी प्रत्यक्ष दळण दळू लागावं. किती पुण्य आहे नामदेवरायाचं. देवानी दळण दळायचं एवढं पुण्य होतं. बहुत जन्माचं पुण्य. त्यावेळेस देव कृपा करता. आईशी कृपा करील नारायण. आईशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझी. त्यावेळेस देवानं प्रत्यक्ष उठून जनाबाईला पहाटे नाहू घालायला आले. नाहू घालायला आले. माझ्या जनीला नाही कोणी, पांडुरंगा घालितो पाणी. पांडुरंगा घालितो पाणी. हाती दंताची करोली फली. हाती दंताची करोली फली. माझ्या जनीला नाही कोणी. माझ्या जनीला नाही कोणी. माझ्या जनीला नाही कोणी. हत्ती
माझ्या दाताची फणी केली आणि जनाबाईच्या डोसक्यात फिरवली म्हण. ही कुणी? देवाने. अवस्था आहे का? बिकट अवस्था केल्या गेली. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. ह्या दृष्टीने पाहावं लागते, ह्या दृष्टीने होवं लागते. पुन्हा नामदेवरायाला कळालं ही मनी नामयाची जनी आपलाय. आपलं कुणाला म्हणावं? देव माझा 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 मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. आता दृष्टी पुढे ऐसा तोच राही जो मी तुझ पाहे पांडुरंगा.
गोपला नादाम वांगी मुराला छंद माझ्या विठोबाचे नाम अट्टाचे उच्चारा गा परापच्यंती मध्यमा वैकरी वेदशिनला वाचाचारी नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला सांगा विनवी तो तुम्हाचे संत मंत सिद्ध ऋषी माझ्या विठोबाचे नाम 1800 उच्चारा गा चंद्र सूर्यासारखे वाजवणार आहेत गणगंधर्वासारखे गाणारे आहेत राजा परीक्षितीसारखे श्रोते बसले सांगणारा सुखाचार्य नाही एवढं ध्यानात ठेवा पण नाम घ्या नाम सर्वश्रेष्ठ आहे नामेची तारली कोट्यानही कोटी नामेची वैकुंठी बैसविले तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारुळी आनंदे एकल्याचा नोहे खेळ म्हणून जमिला मेळ मुखानं नाम आणि हातानं टाळी वाजवा ही कळकळीची विनंती आहे नाही वाजवलं तर आमचं काय बंद बसलं आमचं काय 4-2 दिवसाला बघलेला पिशवी अडकावलेलीच आहे ही गाव नाही तर ती गाव हा पण आपल्या आपण करा सोडवण संसार बंधन म्हणून 18 नाम घ्या आणि टाळे वाजवा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार वर्म चुकून येते आठवड्याला बाजार भरते बाजारला येता कवा दवाखान्यात गेले का कुठल्या दवाखान्यात मेडिकलमध्ये गोळी घेतलेलं बघितलंय का ॲडमिट झालेलं बघितलंय का हा ह्याचाच परिणाम आहे ती वाजवू वाटलं वाजवा टाळी न वाजवू वाटलं वाजवा पण वाजवाच अखबार कसं होतंय बघू ठोबार कुमाई
पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा तोची राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागलेची गोडी तेही जीवन सोडी आईशी झाले लाचावले मन आई काय करे मना आपल्या सोयीताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी साठवावा मनाला सांगितलं गेलं आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती मन चंचल आहे मन चंचल आहे त्या मनाला ताब्यात ठेवणं कठीण आहे मनाला ताब्यात ठेवणं कठीण आहे मग त्या मनाला जर ताब्यात घ्यायचं असलं मुंगीला गुळाचा खडा टाकला सगळे शेतकरी मिरगाचा पाऊस पडला की उग काळ्या मुंग्या बाबळीच्या बुडाला निघतात उग एवढा एवढा खडा घेऊन जायचं आणि टाकून बघायचं तू उडून काढला तुटून मुंगी निघेल पण गुळाचा सडा सोडीत नाही तसं ही मन चिटकून राहावं लागते चिटकून राहावं लागते बोललं तर सुद्धा निघून अशी अवस्था झाल्यानंतर अशी अवस्था कशामुळे होते चिटकून राहायची अवस्था कशामुळे होते मनाला गोडी लागावी लागते मनाला गोडी लागावी लागते मनाला गोडी जर लागल्या गेली तर अजिबात बाजूला सरकत नाही करिता देवार्चना करिता देवार्चना करिता देवार्चना करिता देवार्चना
देवाच्या घरला करिता देवार्चन घराले संतजन देव सारावे परते संत पुजावी आरती. तुकोबारायला विचारलं गेलं देवानं मनसी काहीतरी मागा हेची देगा पांडुरंगा काहीतरी मागा तुकोबाराया. भक्ती केली आहे तुम्ही त्या भक्तीच्या पायात मी गुंग झाल्या गेलो. मनसी काहीतरी मागा हेची देगा पांडुरंगा. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा सोने रुपये आमामृतिके समान मानिके माणिक पाषाण खडे जैसे. ही आम्हाला काही सुद्धा नग भक्ती पाहिजे आणि भक्ती करून देव ऋणी केल्या गेला. देव ऋणी केल्या गेले बंधनात आल्या गेले. हरी आला आता हाता मग कैशी भय चिंता. त्यावेळेस असणार एवढं भक्ती करावी लागते तवा देव जरा प्रसन्न होते. देवानं कसं रक्षण केलं कसं केलं. मागे पुढे उभा राहे सांभाळता मागे पुढे उभा राहे सांभाळता.
वाटेत आली आगात निवाराया. अशा भक्ताचं देव पाठीमाग पुढं उभा राहून संरक्षण करतो. बरं का अर्जुनाच्या रती हो या सारथी. अर्जुनाच्या पुढे उभा राहून रक्षण केलं. द्रौपदीच्या पाठीमागं उभा राहून रक्षण केलं. भक्ताचं ऊन कधीही देव पडू देत नाही. आवडी हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा तोच राही. जो मी तुझ पाही पांडुरंगा. लाचावले मन लागलेशी गोडी तेही जीवन सोडी आईसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा तोच राही. जो मी तुझ पाही पांडुरंगा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी. तुका म्हणे आम्ही केली लढीवाळी पुरवावी आळी. माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा तोच राही. जो मी तुझ पाही पांडुरंगा. जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराया या अभंगातून आपल्या पूर्ण शरीराला झोकून दिल्या गेलं. रूप पाहण्यात, गुणवर्णन करण्यात. आजचं कीर्तन रूपाचं आणि गुणाचं आहे बरं का वैभव. इतर कीर्तनात भक्ती ज्ञान वैराग्य. शेवटच्या कीर्तनात रांगत रंगणे चोरीत लोणी धावणी धरीती गवळणी बांधिती चरणी देती गराणी येचव दे साजनी. दही दूध खाऊन तमाळणीले नवन केले गो. ही शेवटच्या कीर्तनातलं ना आजच्या कीर्तनातलं रूपाचं वर्णन. लेकुराचे हित जाणे माऊलीचे हित. माऊलीचे हित. माऊलीचे हित. काम आईचं आहे तसं भक्ताचं संरक्षण काम देवाचं आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा तो चिराहे. जो मी तुझ पाही पांडुरंगाला चावली मन लागलीची गोडी ते जीवन सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा तो चिराहे. जो मी तुझ पाही पांडुरंगा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी. माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा तो चिराही. जो मी तुझ पाही पांडुरंगा. केलेली सेवा श्री गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज, गुरुवर्य रिंगणीकर बापूजी पाटील महाराज, गुरुवर्य दिंडीगावकर महाराज, गुरुवर्य मारुती बापू माने आचिवकर, मारुती महाराज कानेगावकर, हरिदास पाटील महाराज रिंगणीकर. नेमान डळे निर्धारी माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा साधावया उपवासी पारणे राखिल्या. दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी वंश परंपरा. दास मी अंकित तुझ मोकलिता लाज कवना.
श्री संत बापूजी पाटलाची पालखी आज आजी मुक्कामी आहे. नेमाचा अखंड हरिनाम सप्ताह. गुढीपाडवा ज्या दिवशी येईल त्या दिवशी सुरुवात आणि पाडव्याचा मुक्काम अशीच. तर दोन्ही नेम आलेलं ती बी तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदी शेवट चाल होईल. जय विठ्ठल होईल. चहा पिऊन पुण्या पुढच्या कार्याला सुरुवात होईल.